सुहास, सकाळ माध्यम समूह, साम टीव्ही न्यूज आणि गरजे मराठी यांच्या संयुक्त विद्यमानं ग्लोबल महाराष्ट्र या कार्यक्रमामध्ये आपलं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. ग्लोबल महाराष्ट्रामध्ये प्रत्येक भागामध्ये आपण नवीन पाहुण्यांना भेटत असतो. आजचे आपले नवीन पाहुणे आहेत ते म्हणजे भूषण कुलकर्णी आणि स्वाती कुलकर्णी. खरं तर जोडी आज आपल्या बरोबर आहे, त्यामुळे त्यांच्याशी अगदी मनमोकळ्या गप्पा आपण मारूयात. त्यांचा एकूण सगळा प्रवास जो आहे तो जाणून घेऊयात. अगदी थोडक्यामध्ये परिचय करून द्यायचा झाला तर भूषण कुलकर्णी आणि स्वाती कुलकर्णी हे अमेरिकेमध्ये स्थायिक आहेत, पण त्यांच्या आज 3 कंपन्या आहेत, बलाढ्य कंपन्या आहेत, आज अत्यंत ग्रोईंग अशा कंपन्या आहेत. पण या सगळ्या बरोबर ज्याला आपण म्हणतो की एक सामाजिक कार्याची प्रचंड आवड या दोघांमध्ये आहे आणि म्हणूनच हा सगळा खटाटोप आपला प्रयत्न राहणार आहे की त्यांच्याशी खूप गप्पा मारूयात आणि नेमकं या कंपनीज काय आहेत, सामाजिक कामामध्ये ते नेमकं काय करता आहेत, एकूण त्यांचं कौटुंबिक सगळं बॅकग्राऊंड कसं आहे हे सगळं आपण जाणून घेऊयात. तेव्हा भूषण कुलकर्णीजी आणि स्वाती कुलकर्णीजी अगदी मनापासून तुमच्या दोघांचं साम टीव्ही मध्ये स्वागत. नमस्कार. नमस्कार. येस, सुरुवात करतो. अगदी भूषणजी. येस 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 भूषणजी, खरं तर मी आधी कौटुंबिक याच्यापासून म्हणजे लहानपणापासून सुरुवात करणार होतो, पण तशी न करता तुम्ही डायरेक्ट अमेरिकेमध्ये फ्लाय कधी केलं, का केलं, म्हणजे तिथपासूनच आपण सुरुवात करूया. हा चालेल. मी जेव्हा इंडियामध्ये इंजिनिअरिंग स्टुडंट होतो तेव्हाच एक ईर्ष्या होती की अमेरिकेत जाऊन पुढचं शिक्षण घ्यावं. पण त्यासाठी म्हणजे आमच्या एक्सटेंडेड फॅमिलीमधनं किंवा फ्रेंड्समधनं कोण गेलं नव्हतं आणि तेव्हा इंटरनेट पण नव्हतं. तेव्हा ती सगळी माहिती मिळवणं याच्यामध्ये मला 2-3 वर्ष लागली. पण ती माहिती मिळून अप्लाय करून मी पहिल्यांदा फॉल ऑफ 85 मध्ये US ला स्टुडंट म्हणून आलो. स्वाती आणि मी एकाच इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये होतो. मी 85 मध्ये आलो आणि स्वाती 89 मध्ये आली. तेव्हापासून म्हणजे आम्ही इकडे स्थायिक आहोत. तेव्हापासून तुम्ही तिकडे स्थायिक आहात, तेव्हापासून ऋणानुबंध तिकडेच जुळले. हो म्हणजे तुम्ही उत्तर दिलं तरी चालेल. इकडे आधी जुळलेले होते कॉलेजमध्ये असताना, पण मग इकडे आणि जसं भूषणच्या फॅमिलीमध्ये तसंच आमच्याकडचं कोणीही कधीही भारताच्या बाहेरच पाऊल टाकलं नव्हतं. त्यामुळे मुलींनी अमेरिकेला जाणं ही फार मोठी स्टेप होती. आणि मग माझं इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग कम्प्लीट झाल्यानंतर भूषणचा मार्ग मला माहिती होता की काय परीक्षा द्याव्या लागतात, कसं अप्लाय करावं लागतं. सो त्या मानाने मला अप्लाय करून इकडे येणं सोपं गेलं आणि इकडे आल्यानंतर मग आम्ही लग्न केलं. आणि म्हणजे ऋणानुबंध सगळे इकडे जुळले आणि ते तिकडे गेलेत म्हणल्यानंतर मागोमाग तुम्ही सुद्धा गेला. हो. तेव्हापासून पाठ नाही सोडलेली. तेव्हापासून पाठ नाही सोडली. व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. बरं, आता भूषणजी आता त्या म्हणल्या की त्यांनी इलेक्ट्रिकल मधनं त्यांचं इंजिनिअरिंग केलंय. तुम्ही एरोस्पेस, आय थिंक एरोस्पेस मधनं तुमचं इंजिनिअरिंग आहे, त्याच्याबद्दल थोडीशी मला, बरोबर ना, म्हणजे मी चुकत नसेल तर? नाही, मग इंडियामध्ये मेकॅनिकल इंजिनिअरिंग केलेलं आणि इकडे येऊन एरोस्पेस करावं. मला त्यावेळेला रॉकेट सायंटिस्ट व्हावं असं वाटलेलं. आणि त्याच्यासाठी मी इकडे मास्टर्स इन मेकॅनिकल आणि एरोडायनॅमिक्स मध्ये केलं आणि स्वातीने इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग मध्ये कंटिन्यू केलं. वा वा वा, त्यांनी इलेक्ट्रिकल केलं, तुम्ही एरोस्पेस मध्ये तिकडनं केलेलं आहे. पण आता जे तुमचं प्रोफेशन आहे, म्हणजे आता मी 3 कंपन्यांचा उल्लेख केला, पण त्या 3 कंपन्या या नंतर तुम्ही एस्टॅब्लिश केलेल्या आहेत. पण एरोस्पेस इंजिनिअरिंग करताना तुम्हाला वाटत होतं की रॉकेट सायंटिस्ट आपल्याला व्हायचं आहे. त्या दृष्टीतनं तुमचं प्रोफेशन कसं सुरू झालं होतं? म्हणजे काय होतं की ऑलवेज इन लाईफ हॅपन्स टू यू. म्हणजे तुम्ही एक प्लॅन करता आणि बाकीच्या अपॉर्च्युनिटीज इन अ गेट प्रेझेंटेड.
तसं काही म्हणजे तेव्हा एवढं प्लॅनिंग नव्हतं की मास्टर्स केल्यानंतर मला ऍक्च्युली फोर्ड मोटर कंपनीमध्ये एरोडायनॅमिक्स एरियामध्ये इंटर्नशिप मिळाली. सो म्हणून मी मिशिगनला आलो इंटर्नशिपसाठी. आणि आय वॉज सपोज टू बी इन मिशिगन जस्ट फॉर द समर इंटर्नशिप होती. पण वन थिंग लेड टू अदर आणि आय वॉज पुट ऑन अ फास्ट ट्रॅक ॲट फोर्ड to do aerodynamics related area. तर त्याच्यामध्ये त्याच क्षेत्रामध्ये मी राहिलो. फोर्डमध्ये जवळजवळ 3-4 वर्ष काम केलं. आणि 3-4 वर्ष काम केल्यानंतर असं कळून आलं की आय एम नॉट वायर्ड फॉर अ बिग कंपनी. त्यामुळे 4 वर्षानंतर मी जम्प करून माझी पहिली कंपनी जी सुरू केली ती सगळी त्या एरोडायनॅमिक्स म्हणजे कार्स, ऑटोमोटिव्ह एरिया ऑफ दे वर ऑल बिकमिंग स्मॉलर आणि स्टायलिस्ट आणि ऑल दॅट. त्याच्यामध्ये मी पहिली कंपनी सुरू केली. आणि ती कंपनी सुरू झाल्यानंतर म्हणजे मला एंटरप्रेन्योरशिपची किंवा कंपनीचं काही बॅकग्राऊंड नव्हतं. पण वी वर ॲट अ राईट प्लेस ॲट राईट टाइम आणि दॅट कंपनी grew rapidly and eventually was bought out by Wipro. That was Wipro's entry into engineering services solutions. कारण आम्ही फोर्ड, GM, क्रायसलर साठी मेजर प्रोजेक्ट्स करायचो. जवळजवळ 400-500 लोकांची कंपनी झालेली. त्याच्यानंतर मला असं कळून आलं की आय एम बेटर ॲट स्टार्टअप एंटरप्रेन्योरशिप. मला थोडा वेळ लागला कळायला की माझं लाइकिंग जास्त काय आहे. सो देन आय मूव्ड इन टू एंटरप्रेन्योरशिप. आणि स्वातीने सुद्धा तेव्हा फोर्डमध्येच माझ्याबरोबर काम केलं. आणि जेव्हा कंपनी सुरू झाली तेव्हा शी ऑल्सो जम्प्ड इन टू इट इन अ फुल टाइम. आणि सिन्स 91 all we have been doing is starting companies. So both of us together we have started 4 other companies. त्यामुळे गेले 30 वर्ष आम्ही तेवढंच आम्हाला आता कळलंय की कशा कंपनी सुरू करायच्या, कशा ग्रो करायच्या आणि कशा सस्टेन करायच्या. सो दॅट्स व्हॉट वी हॅव बीन डुईंग आणि हॅव्हिंग फन अलॉंग द वे. मला तुमच्या बोलण्यात एवढं नक्की कळलेलं आहे की तुम्ही दोघं मिळून जाता आणि कंपन्या सुरू करता, त्या यशस्वी करता आणि परत पुढच्या कंपनीकडे झेप घेता, एवढं मात्र कळलंय. स्वातीजी काय सांगाल तुम्ही? बरोबर आहे. काय झालं म्हणजे भूषणच्या ह्याला थोडं मी पुढे सांगते की आपण जेव्हा वेन वी आर ग्रोईंग अप आपल्याला दुसरे सांगतात की तू ह्याच्यात चांगलं आहेस, तू हे कर, तू ते कर. जेव्हा आपण त्याच्यात पडतो आणि लक्षात येतं नाही मला हे नाही आवडत, मला ते आवडतं. सो इकडे आल्यानंतर तो फ्रीडम मिळाला एक प्रकारचा की रॉकेट सायंटिस्ट व्हायचंय, मला इंजिनियर व्हायचंय. पण जेव्हा त्या क्षेत्रात पडल्यानंतर लक्षात आलं की नाही पण हे मला नाही आवडत आहे. आणि वी हॅड इनफ लक असंच मी म्हणेन की नशिबाने ते आम्हाला तशा अपॉर्च्युनिटी मिळाल्या. आम्ही जेव्हा पहिली कंपनी सुरू केली तेव्हा सगळ्यांनी हेच सांगितलं होतं की एक तर तुम्ही परक्या देशात राहताय आणि नोकरी सोडताय, ती सुद्धा फोर्ड सारख्या कंपनीमधली, म्हणजे बिग स्टेप घेताय. आणि जस्ट त्याच्याच बरोबरीने म्हणजे तोपर्यंत आम्हाला एक मुलगा होता. सो काय तुम्ही विचार करताय. पण अगेन थोडासा खूप हार्डवर्क असतं पण थोडंसं नशीब पण लागतं. सो इट वर्कड आउट. आम्ही पहिली कंपनी इंजिनिअरिंग केली, नंतर आम्ही टेलिकॉम मधली एक कंपनी होती आमची. ह्या आताच्या 3 आपण बोलूच पुढे. सो इट्स बीन फन. आणि दुसरी गोष्ट म्हणजे पेरेंट्सनी फक्त आम्हाला 2 चॉईसेस दिलेले, इंजिनियर हो किंवा डॉक्टर हो. त्यामुळे आणि एस्पेशली आय कम फ्रॉम फॅमिली ऑफ डॉक्टर्स आणि मला ते रक्त वगैरे म्हणजे आवडत नाही. त्यामुळे मी म्हटलं मी इंजिनियर होईन. तसे आम्ही दोघे इंजिनियर झालो. पण आफ्टर कमिंग हिअर देन वी रिअलाइज की अरे बरीच अपॉर्च्युनिटी आहे. आणि त्या काळात आम्ही वी स्टार्टेड हँडफुल ऑफ कंपनीज इन इंडिया ऑल्सो, म्हणजे मुंबईमध्ये. पण तेव्हा लेट
80s अर्ली 90s मध्ये आता कसं इंडियात वातावरण आहे तसं नव्हतं आणि आम्ही इकडे बसून उंटावरनं शेळ्या हाकवत होतो. त्यामुळे त्या इंडियनच्या कंपनीज काय बरोबर चालल्या नाहीत. त्यामुळे मग आम्ही वी डिसाइडेड की आपण इथेच सुरू करून इकडेच ग्रो करूया आणि मग त्याप्रमाणे तसं सुरू केली वाटचाल. खूपच सुंदर वाटचाल आहे. पण एक म्हणजे अगदी सहज स्वाभाविक असा एक प्रश्न मनामध्ये डोकावतो म्हणून विचारतो. आज इंडियामध्ये सुद्धा एखादी कंपनी सुरू करणं, तुम्ही मगाशी म्हणालात ते अगदी बरोबर आहे. म्हणजे योग्य वेळ यावी लागते. ती योग्य वेळ तुमच्या आयुष्यामध्ये आली, तुम्ही फटकन कंपनी स्टार्ट केली. पण कंपनी सुरू करणं तसं खूप हार्ड टास्क आहे. म्हणजे केवळ योग्य वेळ येणं असं त्याच्यामध्ये नाहीये. आज भारतासारख्या ठिकाणी सुद्धा एखादी कंपनी सुरू करणं, ती यशस्वीरित्या चालवणं हे जसं कठीण आहे, तसं आज अमेरिकेसारख्या ठिकाणी जाऊन तुम्ही ती कंपनी हे कसं सगळं जमवलं? म्हणजे याच्यासाठी मला असा माझा प्रश्न असा आहे की आज तुम्ही 3-4 कंपन्या जेव्हा सुरू करता, नेमकं म्हणजे काय गणित आहे या मागचं? या म्हणजे मुख्य म्हणजे सुरू करायच्या आधी आयडिया लागते की ही आयडिया जी आहे ती वेगळी आहे का, आणि ती जर वेगळी असेल तर तशीच आयडिया मार्केटमध्ये पाहिजे की नाही. कारण मोस्ट ऑफ द स्टार्टअप स्ट्रगल विथ इन अ प्रॉडक्ट मार्केट फिट, की त्यांना आयडिया आहे पण ती आयडिया ती मार्केटमध्ये जाऊन ती विकून त्या प्राइसिंगला विकून ती ग्रो करता येणं हा जो पार्ट असतो तो सगळ्यात टफ पार्ट असतो. एकदा ते प्रॉडक्ट मार्केट फिट झालं देन स्केलिंग द कंपनी इज मच इझियर. तर पहिल्यांदा आम्ही भरपूर मिस्टेक्स केल्या. म्हणजे pretty much we can both write a book on all the mistakes we made. पण शेवटी काय की माणसं जी मिळतात, म्हणजे तुम्हाला आयडिया कितीही चांगली असेल, तुम्ही कितीही ब्राईट असाल, व्हॉट मॅटर्स इज तुम्हाला माणसं काय मिळतात. सो स्वाती नशिबाची गोष्ट म्हणते, म्हणजे द नंबर वन फॅक्टर दॅट वी आर लकी की वी वर एबल टू हॅव इन अ गुड पीपल अराउंड अस. ते फक्त आम्ही सांगू तसं त्यांनी नाही केलं, त्यांनी आम्हाला चॅलेंज केलं आणि त्या चॅलेंज मधनं आम्ही पण ग्रो झालो आणि ते पण ग्रो झाले आणि कंपनीज पण ग्रो झाल्या. एम्प्लॉयमेंट पण आम्ही खूप वाढवली. त्यामुळे ती जी माणसं आम्हाला मिळत गेली प्रत्येक वेळेला, ते वी हॅव बीन लकी. म्हणजे इंडियामध्ये सुद्धा मी सांगितलं की आमच्या कंपनीज वर्कआउट नाही झाल्या, त्याच्यामध्ये माणसं आम्हाला खूप चांगली मिळालेली. पण त्यावेळेला ते स्ट्रक्चरच बरोबर नव्हतं इंडियामध्ये. आणि आता ते म्हणजे आम्ही बघतो, म्हणजे इंडिया इज ट्रुली शायनिंग अँड वी आर सो प्राऊड ऑफ इट. सो वी वर ट्राईंग टू डू इट ॲट अ रॉंग टाइम इन इंडिया. पण इकडे म्हणजे आम्हाला माणसं मिळाल्यामुळे वी कुड कंटिन्यू टू ग्रो. आणि आम्हाला अलॉंग द वे मेंटरशिप खूप लोकांची मिळाली, कोचिंग खूप लोकांचं मिळालं. म्हणजे टू अ पॉइंट की मी जेव्हा फोर्ड मोटर कंपनीमध्ये इंटर्न होतो तेव्हा फोर्ड मोटर कंपनीचे चेअरमन आणि सीईओ रेड पोलिंग म्हणून होते. He became my mentor and he started providing me the coaching. So when I started the first company, he joined as an investor as well as my board member. आणि मग त्यांनी बाब इटन म्हणून होते, बाब इटन GMचे प्रेसिडेंट होते आणि नंतर क्रायसलरचे सीईओ झाले. त्यांच्याशी ओळख करून दिली. ते सुद्धा इन्व्हेस्टर झाले आणि ते सुद्धा माझ्या बोर्डला जॉईन झाले. तर अशा लोकांची गाठ पडणं आणि त्यांनी सपोर्ट देणं. कारण मी when I was nothing, I was nowhere and we were nowhere. For people of that caliber to meet them आणि त्यांचं सपोर्ट मिळणं आणि गायडन्स मिळणं,
त्याच्यानंतर ती सायकलच सुरू झाली. म्हणजे आय थिंक द नंबर वन थिंग इज टू सराउंड युअर सेल्फ विथ राईट पीपल, आणि वी गॉट लकी विथ दॅट. आज इकडे असे काही चांगली माणसं आहेत की ज्यांच्याकडे काही खूप चांगल्या पद्धतीचे थॉट्स आहेत, पण कधी कधी पैसा कसा उभारावा, सगळ्यात मोठा जो टास्क असतो की पैसा कसा उभारावा, या बाबतीमध्ये तुम्ही काय मार्गदर्शन कराल स्वातीजी? कारण तुम्ही पण आता त्यांच्या बरोबरीनं आहात म्हणून मी विचारतो. मी 2 गोष्टी सांगेन त्या बाबतीत, की पैसा एक म्हणजे सगळ्यात मुख्य म्हणजे पैसा कधीच इनफ नसतो. सो बरोबर. मी 1 मिलियन उभे केले म्हणजे इनफ आहे असं नाही. तर काय इम्पॉर्टंट आहे, एक म्हणजे प्रत्येकाला कॉन्फिडन्स असावा माणसाला, पण हंबलनेस असावा, की बरं. मी शहाणा आहे असं नाही, पण मला शिकण्यासारखं अजून शिल्लक आहे. हा जेव्हा तुम्ही तुमच्यात गुण असतो, तेव्हा तुम्ही कोणाहीकडे इन्व्हेस्टर म्हणून जाता. दॅट्स व्हॉट दे आर लुकिंग फॉर. आणि दुसरं म्हणजे तुम्ही हे शिकलात, ह्याला मी अमकं शिकलोय, मी ही केलंय डिग्री, ते केलंय, त्याच्याही पेक्षा तुम्हाला त्या क्षेत्रात मुळापासनं किती इंटरेस्ट आहे, आणि म्हणजे व्हेअर डज युअर पॅशन कम फ्रॉम. म्हणजे इज इट कमिंग फ्रॉम मला हा बिझनेस केल्यानंतर मी असं एक्झिट करणार आहे आणि मी खूप मिलियनर होणार आहे, हे तुमचं पॅशन आहे, की तुम्ही एखादा प्रॉब्लेम सॉल्व्ह करताय. ती तुमची जर का पॅशन असेल, तर तुम्ही जेव्हा पैसा उभा करायला मार्केटमध्ये जाता, इन्व्हेस्टर्सशी बोलता, इव्हन म्हणजे आम्ही तर सुरुवातीला क्रेडिट कार्ड्स आणि असे पण म्हणजे पैसे उभे केले, सुरुवातीच्या काळात सगळंच करावं लागतं. पण ह्या 2 गोष्टी जेव्हा तुमच्यामध्ये इन्व्हेस्टर्सना दिसतात, तेव्हा पैसा उभा करणं ही मोठा प्रॉब्लेम म्हणून राहत नाही. पीपल विल कम टू यू विथ मनी बिकॉज दे आर इंटरेस्टेड इन सॉल्विंग द सेम प्रॉब्लेम, or they see younger self in that young person. So मला तरी असं वाटतं की जेव्हा आम्ही सुरू करत होतो, लोकांना असं वाटलं की ह्या माणसांवर चान्स, या कपलवर चान्स घेऊया आपण, कारण हे बुडले तरी मला फसवून बुडणारे नाहीयेत. सो जेव्हा तुम्ही तो कॉन्फिडन्स लोकांना देता विथ युअर ह्युमिलिटी, युअर हंबलनेस, त्यावेळेला तुम्हाला पैसे मी कसे उभे करू हे चॅलेंज राहत नाही. बरं, या सगळ्या तुमच्या प्रोफेशनल प्रवासाबरोबर तुमच्या दोघांमध्ये सामाजिक कार्याचे देखील खूप आवड आहे, भूषणजी, काल तुम्ही बोलतानाही मला सांगितलं. आणि स्वातीजी त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त पद्धतीने कार्यरत आहेत. नेमकं काय काम तुम्ही करत आहात? आपण जसं म्हणतो की भारतातच सोशल इश्यूज नाहीयेत, अमेरिकेमध्ये सुद्धा सोशल प्रॉब्लेम्स आहेत. डोमेस्टिक व्हायलन्स जो असतो की बायकांचा छळ, हा इकडेही मोठ्या प्रमाणात प्रॉब्लेम आहे. आणि आपण ऐकतो अमेरिकेमध्ये गन्स आर व्हेरी इझिली अवेलेबल, सो त्या डोमेस्टिक व्हायलन्सला फार वेगळं स्वरूप येतं इकडे. सो ती आमची संस्था एक आहे आणि त्याच्यावरती मी बोर्डावर होते, त्याची प्रेसिडेंट होते. आणि मेनली आम्ही साऊथ ईस्ट, आपल्या ज्या एशियन कंट्रीज आहेत, साऊथ ईस्ट एशियन कंट्रीज, त्या बायका जेव्हा इकडे येतात तेव्हा त्या बऱ्याच जणांना असं वाटतं आपलं कल्चर जपण्यासाठी आपण आपल्या घरातच राहिलं पाहिजे. असं नसतं, तुम्ही बाहेर पडा घराच्या. ते थोडं आम्ही त्यांना एज्युकेशन करतो, त्यांनी कसं समाजात वावरावं, फायनान्शियली इंडिपेंडंट कसं व्हावं. व्हिसा, आता बरेच जणांचा वर्क व्हिसा असतो, त्यांच्या बायका नोकरी करू शकत नाहीत, मग त्यांना काय आउटलेट आहे, त्यांनी कसं इंडिपेंडंट वागावं. डोमेस्टिक व्हायलन्स विषयी म्हणजे जर का काही मेजर प्रॉब्लेम असेल तर आम्हाला चक्क त्या बायकांना घरातनं बाहेरच काढून दुसरीकडे त्यांची सोय करावी लागते. पण असे इश्यूज सुद्धा आम्ही खूप हँडल करतो. त्या व्यतिरिक्त मुलांना इकडे शाळेत, स्पेशली मुलींना, अमेरिकन मुलींना मॅथ्सची एवढी आवड नसते. तर मी शाळेमध्ये मॅथ ऑलिम्पियाड म्हणून 8-10 वर्ष एक कार्यक्रम रन करायची, की दर आठवड्याला त्यांच्या काहीतरी ऑलिम्पिक्स टाईप काहीतरी मी परीक्षा घ्यायची किंवा काहीतरी गेम्स असायचे, किंवा तुम्हाला मॅथ्स एव्हरीडे लाईफमध्ये का लागतं ह्याबद्दल असं एक 8-10 वर्ष मी तो कार्यक्रम रन केला.
सेम सायन्समध्ये इकडची मुलं मुली दोन्हीही, असं मी मुलं असं म्हणते, पण म्हणजे मुलं मुली दोन्हीही, त्यांना सायन्सची आवड एवढी नसते. मार्केटिंग करतो, हे करतो, पण त्यामुळे आम्ही एक सायन्स ऑलिम्पियाड म्हणून सिमिलर कार्यक्रम, आम्ही त्याचे पण खूप काम केलेलं आहे. अशा वेगवेगळ्या प्रकारे आणि काम केलेलं आहे. ह्याचं कारण आम्हाला खूप वेळ होता असं नाही, पण इट्स अनदर अपॉर्च्युनिटी की तुम्हाला दिसत असतं की अरे हे ह्या वयात 5वीच्या मुलाला किंवा मुलीला जर का तुम्ही सांगितलं मॅथ्स छान असतं हं, की त्यांचा तो इंटरेस्ट कायम राहतो. त्यांना फक्त तेव्हा तुम्ही पेंटिंग आणि हे शिकवलं तर ते त्याच्यात. सो त्या लहान वयातल्या इम्प्रेशनेबल एज जे आपण म्हणतो, साधारणपणे 7 ते 13 वर्षाची घडणीची जी वयं असतात, त्या वयाच्या मुलांबरोबर काम करायला आम्हाला खूप तेव्हा आवडायचं आणि अजूनही आवडतं म्हणजे, पण इट्स अ डिफरंट लाईफस्टाईल. आम्हाला अशा कामात वेळ काढून वेळ द्यायला जास्ती मजा येते. येस. Thank you. आणि तुम्ही सुद्धा लवकरात लवकर इंडियामध्ये एखादी नवीन कंपनी लॉन्च कराल अशी मी आशा करतो. आणि खरंच तुम्ही छान वेळ दिलात मनमोकळ्या गप्पा मधल्या, त्याबद्दल अगदी मनापासून आभार. ग्लोबल महाराष्ट्र या कार्यक्रमामध्ये आपण इथंच थांबणार आहोत. पुढच्या भागामध्ये पुन्हा नवीन पाहुण्यासह आपण भेटूयात. तोपर्यंत नमस्कार. नमस्कार.